महानगरपालिकेत महापौर व उपमहापौर पदासाठी आज महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल. 3 फेब्रुवारी रोजी अंतिम निकाल जाहीर. शिवसेनेकडून शर्मिला पिंपळकर यांनी महापौर पदासाठी तर भाजपकडून कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महापौर उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात महायुतीचाच महापौर आणि उपमहापौर होऊन बिनविरोध निवडले जातील असा विश्वास शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. ठाणे महानगरपालिकेत महापौर उपमहापौर पदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे व सर्व महायुतीचे विजयी नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे आता पुढील घडामोडींवर सर्वांचेच लक्ष लागले आहे. नमस्कार, मी धनश्री पाठरे. आपण पाहतात नवराष्ट्र. सध्या राज्यामध्ये 29 महानगरपालिकांचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि महापौरपदी कोणाची वळणे लागणार यासाठी अनेक महानगरपालिकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आज 30 जानेवारी रोजी महापौर पदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विविध महानगरपालिकांमध्ये उमेदवार दाखल झाले होते. यामध्ये एक जर आपण महत्वाची महानगरपालिका म्हणून पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचा विचार केला जातो, कारण का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे महानगरपालिकेकडे पाहिले जाते. त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये नेमका कोणाचा महापौर बसणार यासाठी कमालीची उत्सुकता होती आणि आज महायुतीकडून शिवसेना आणि भाजप या दोन्ही उमेदवारांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अर्थातच 3 फेब्रुवारी रोजी याचा निकाल जाहीर होईल आणि महापौर आणि उपमहापौर नेमके कोण झाले हे निश्चित केलं जाईल. आज महापौर पदासाठी शिवसेनेकडून शर्मिला पिंपळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तर भाजपकडून कृष्णा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि या दोन्ही उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये किंवा ठाणे महानगरपालिकेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित राहिले होते. त्याचप्रमाणे खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे यांसारखे अनेक नेते येथे उपस्थित राहिले होते. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये ठाणे महानगरपालिकेवर कोणाचा महापौर आणि उपमहापौर बसणार हे पाहणं निश्चितच महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास या सगळ्या घडामोडीबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग. शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही तोंडावर आलाय पूर्ण गेलो होतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले 32 वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकतोय आणि तीच परंपरा शिवसेना भाजप युती म्हणून या वर्षी सुद्धा आम्ही कायम ठेवलेले आहे. आणखी 5 वर्ष या महानगरपालिकेवरती शिवसेना भाजप युतीचा भगवा झेंडा फडकलेला आहे. आणि आज शर्मिला पिंपळकर गायकवाड यांचा शिवसेनेच्या आमच्या नगरसेविका आहेत, त्यांचा महापौर म्हणून आज आम्ही अर्ज भरलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे कृष्णा पाटील यांचा उपमहापौर म्हणून आम्ही अर्ज भरलेला आहे. आणि मला वाटतं की दुसऱ्यांदा मागच्या वेळी सुद्धा बिनविरोध एकही अर्ज महापौर आणि उपमहापौर करता भरला गेला नव्हता. तीच परंपरा यावर्षी सुद्धा तीच परंपरा आम्ही कायम ठेवू आणि शिवसेना भाजप युतीचे महापौर आणि उपमहापौर बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील. आलेल्या जमा आहेत. आम्ही आत्तापर्यंत केलेलं काम आणि कामाची पोचपावती या ठिकाणी ठाणेकर जनतेने दिलेलं आहे. आज मोठा आनंद आम्ही व्यक्त केला असता, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांचं जे दुर्घटना होऊन जो निधन झालेलं आहे त्यामुळे हा आनंद व्यक्त या ठिकाणी आम्ही करत नाही. दुःखाची चादर त्या झालर त्या आजच्या सोहळ्याला आहे. परंतु शासनाने ज्या काही जाहीर केलेल्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात आणि त्यामुळे त्या आम्ही पूर्ण केल्या. नगरसेवकांचे महापौर आणि उपमहापौरांचे फॉर्म भरण्या अगोदर आम्ही अजितदादा यांना शिवसेना भाजप युतीचे नगरसेवक यांच्या वतीने श्रद्धांजली सुद्धा आम्ही अर्पण केलेली आहे. किती वर्षासाठी हे एक फॉर्म्युला ठरला असं कळते. शिवसेना भाजप युतीची सत्ता या ठाणे महानगरपालिकेवरती कायम राहणार आहे. त्यामुळे आमच्यामध्ये ज्या काही अंतर्गत काही गोष्टी घडल्या असतील त्या लवकरच तुमच्यासमोर आम्ही जाहीर करू. एवढी घाई नाहीये. आम्ही जरी कोणी महापौर असेल उपमहापौर असेल तर शिवसेना भाजप युतीचे महापौर
म्हणून त्या ठिकाणी आणि उपमहापौर त्यासाठी त्या ठिकाणी काम करणार आहेत. सर, महापौर आणि उपमहापौर पद तर आज डिक्लेअर झालं, मात्र इतर देखील अनेक महत्त्वाची पदं आहेत, जसं की स्टँडिंग असेल किंवा शिक्षण समिती असेल, या संदर्भात काही हे बोलले? बघा, फॉर्मॅलिटीज असतात. या ठिकाणी महापौर आणि उपमहापौरची जी काही निवडणूक आहे ते कोकण आयुक्तांच्या अंडर असते. त्याच ठिकाणी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी असणार आहेत आणि मग महापौर त्या खुर्चीवर बसल्यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पहिल्या महासभेत हे सर्व पदं असतील, जी काही महत्त्वाचे सदस्य असतील यांची नेमणूक होते. महापौरांची आणि उपमहापौरांची निवडणूक झाल्यानंतर काही दिवसातच या सर्व पदांबद्दल स्पष्टता तुमच्यासमोर येईल.